मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं. भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा भारताला गुलामगिरीतनं स्वतंत्र करण्याचे उपकार हे मराठा समाजाचे आहेत. बागेश्वर बाबांचं वक्तव्य. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंच्या भेटीसाठी जाणार. कुणबी प्रमाणपत्राबाबतचा टाइम बाउंड अहवाल मनोज जरांगेंना सादर करणार. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण नको. सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्यात छगन भुजबळांचा विरोध. बीडमधली जाळपोळ पूर्वनियोजित. बीडमधल्या जाळपोळ आणि दगडफेकीवरनं मंत्री छगन भुजबळ यांचे गंभीर आरोप. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी न्यायमूर्ती जातात, मग ओबीसींना न्याय कसा मिळणार? मंत्री छगन भुजबळांचा सवाल. साखळी उपोषण केल्यामुळे आम्हाला टार्गेट केलं जात आहे. छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांविषयी मनोज जरांगेंकडनं पलटवार. मंत्री छगन भुजबळांनी राज्यातील सर्वसामान्य ओबीसी समाजाचा वापर करून स्वतःच्या समाजाचा फायदा करून घेऊ नये. ओबीसी समाज भुजबळांना भुलणार नाही. मराठा नेते आबासाहेब पाटील यांचा भुजबळांवरती निशाणा. मराठा समाजाचा कायम द्वेष करणाऱ्या मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. भुजबळांच्या तोंडाला काळं फासणार. गंगाधर काळकुटे पाटील यांचा इशारा. आंतरवली सराटीमध्ये झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करावी. मनोज जरांगेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. तब्येतीची काळजी घेण्याची केली विनंती. मराठा समाजाचा खरा घात शरद पवार आणि छगन भुजबळांनी केला. खरं तर मराठा समाजाने दोघांना गावबंदी करायला हवी. मराठा युवा सेनेचे अध्यक्ष अंकुश कदम यांचं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. भंडाऱ्यामध्ये सुनील तटकरेंचं वक्तव्य. मुंबईमधल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स. चौकशीला हजर राहण्याचे किशोरी पेडणेकरांना निर्देश. सर्व गोष्टींचा हिशेब द्यावाच लागेल. किरीट सोमय्यांचा किशोरी पेडणेकर यांच्यावरती निशाणा. जम्मू काश्मीरमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज कुपवाड्यामध्ये अनावरण होणार. सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार श्रीनगरमध्ये. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा उपस्थित होते. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. मुंबईतील सर्व बांधकामं तुर्तास बंद करावीत. दिवाळीनिमित्त हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी हायकोर्टाचे निर्देश. येत्या शुक्रवारपर्यंत AQI मध्ये सुधारणा न झाल्यास दिवाळीचे 4 दिवस बंदी लागू करणार. हायकोर्टाकडनं इशारा. यंदाच्या दिवाळीत फटाके उडवण्यासाठी केवळ 3 तासांची परवानगी. संध्याकाळी 7 ते रात्री 10 असे 3च तास फटाके वाजवण्यास मुंबईत परवानगी. मुंबईतली हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय. मनपा कर्मचाऱ्यांची आज महापालिका आयुक्तांसोबत बैठक. पालिका कर्मचाऱ्यांसह बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर होण्याची शक्यता. ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 21,500 रुपयांचं सानुग्रह अनुदान देणार. आशा सेविकांनाही यंदा 6,000 रुपयांची भाऊबीज. कर्मचाऱ्यांनी यंदाची दिवाळी गोड होणार असं म्हणत मानले आभार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर. महापालिकेकडनं गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी सानुग्रह अनुदानात वाढ. ढोल ताशांच्या गजरात कर्मचाऱ्यांकडनं जल्लोष. 9 आणि 10 नोव्हेंबरला कोकण रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. कुमटा ते भटकळ आणि रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागातील रेल्वे मार्गाच्या आणि मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक. मराठा आंदोलनामुळे चेंबूरमधल्या झोपड्यांचा सर्व्हे रखडला. मुंबई पोलिसांचा हायकोर्टात दावा. सर्व्हेची परवानगी रद्द करण्यास नकार देत कोर्टानं पोलिसांना दिली मुदतवाढ. मेट्रोच्या कामाच्या आड येणारी 45 बांधकामं पालिकेच्या पश्चिम विभागानं हटवली. त्यामुळे मेट्रो मार्गाला लागूनच असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्गही मोकळा. हा रस्ता पूर्ण झाल्यावरती SV रोड ते लोखंडवालापर्यंतचा प्रवास सुलभ होईल. खार गोरेगाव 6वी रेल्वे लाईनचं काम पूर्ण. 112 किलोमीटरच्या वेगानं चाचणी. या अतिरिक्त लाईनमुळे गर्दी कमी होण्यासही मदत होईल. लोअर परळ रेल्वे उड्डाणपुलाची उर्वरित बाजू दिवाळीनंतरच खुली केली जाईल. स्थिरता चाचणीनंतर 15 दिवसांनी ही बाजू खुली होण्याची शक्यता. अजित पवार यांच्या वयाबद्दल बोलण्यापेक्षा लोकसभा निवडणुकांवरती लक्ष द्या. सुनील तटकरेंचं दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर. जायकवाडीच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आमदारांमध्ये खडाजंगी. नाशिक जिल्हा पाणी आरक्षण बैठकीत देवयानी फरांदे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात चकमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि हिरे बाजार घेऊन गेले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोदींना टोला. दापोलीमधल्या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी हे साई रिसॉर्ट पाडून टाका, खेड जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश. राज्यभरातल्या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर. ग्रामपंचायतींमध्ये भाजप नंबर 1, शिंदे गटाची जोरदार आघाडी, तर अजित पवार गटाचाही अनेक जागांवरती दणदणीत विजय. ग्रामपंचायतीमधल्या विजयानंतर भाजपकडनं जल्लोष. मुंबईतल्या भाजप कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन. भाजप खोटी आकडेवारी सांगण्यामध्ये एक्सपर्ट. नागपूर ग्रामपंचायतीच्या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपवरती निशाणा. इतका आत्मविश्वास असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावून दाखवाव्यात, पटोलेंचं आवाहन. काँग्रेसचं नाचता येणं अंगण वाकडं. प्रवीण दरेकरांचा काँग्रेसवरती हल्लाबोल. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका ही लोकसभेची लिटमस टेस्ट. अजित पवार आणि शिंदे गटाची सुद्धा निवडणुकीत सरशी. दरेकरांकडनं प्रतिक्रिया. शरद पवारांचं मूळ गाव काटेवाडीमध्ये अजित पवार गटाची सरशी. 16 पैकी 14 जागांवरती वर्चस्व. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बीआरएसची दमदार एंट्री. पंढरपूरमध्ये 7, बीडमध्ये 1, तर भंडारा जिल्ह्यामधल्या 10 ग्रामपंचायती बीआरएसनं जिंकल्या. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सकाळच्या बोलक्या पोपटानं सुट्टीवर गेलेल्या त्यांच्या पक्षप्रमुखांना कळवावेत. महायुती समन्वयक आमदार प्रसाद लाड यांची संजय राऊत यांच्यावरती नाव न घेता टीका. ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यावरती ठाण्यात अजित पवार गटाचा जल्लोष. अजित पवारांना डेंग्यू झालेला असल्यामुळे कार्यकर्त्यांना चक्क अजितदादांच्या फोटोला पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला. राज्य सरकारनं मीडियाच्या माध्यमातून विकास केला. प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवरती विकास झालेलाच नाही. माजी आमदार चरण वाघमारे यांची सरकारवर टीका. तर नागरिकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाचा निकाल लागलाय, वाघमारेंची प्रतिक्रिया. आमदार रोहित पवार बीडच्या दौऱ्यावर. माजी आमदार अमरसिंह पंडित यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादी भवनाची सुद्धा पाहणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज जयसिंगपूरमध्ये 22वी ऊस परिषद. ऊस दराच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या सुरू असलेल्या आक्रोश पदयात्रेचा आज समारोप. वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील उच्चांकी दर. 5,451 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव. शेतकऱ्यांमध्ये समाधान. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोबी, नाभी आणि सुतार समाजाचं लाक्षणिक धरणं आंदोलन. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून 3ही वर्गांना चुकीच्या पद्धतीनं ओबीसी प्रवर्गात टाकल्याचा आरोप. मनसे विद्यार्थी सेनेचा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव. कुलगुरूंना दिला जोकरचा मास्क. नव्यानं सुरू केलेली मतदार नोंदणी मागे घेण्याची मागणी. अमरावतीच्या दर्यापूर उपविभागीय कार्यालयावरती आदिवासी कोळी समाजाचा धडक मोर्चा. अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी. मुंबईच्या कुर्ला फिनिक्स मॉलमध्ये जश्ने दिवाली लिहिलेल्या बोर्डला मनसेचा विरोध. मनसेच्या विरोधानंतर फिनिक्स मॉलनं जश्ने दिवाली शब्द काढला. पुण्यामध्ये शिंदे गट आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट. रुबी हॉल हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या. हॉस्पिटल प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिक आंदोलन करणार होते. पुण्यामधल्या हडपसर पोलीस स्थानकासमोर बंद गाडीत मृतदेह सापडल्यामुळे खळबळ. गाडीतनं दुर्गंधी येऊ लागल्यामुळे तपास सुरू करण्यात आला. सतीश प्रभू कांबळे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मुंबईमधल्या सेक्सटॉर्शन प्रकरणी फरार आरोपींना राजस्थानमधनं अटक. आरोपींकडनं 5 मोबाईल हस्तगत. सोशल मीडियाचा गैरवापर करत पैसे उकळल्याचं समोर. धारावीतनं मुंबईच्या ड्रग्ज तस्करांना एमडी ड्रग्ज पुरवले जात होते. ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलनं केला खुलासा. मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीतनं माहिती समोर. 505 ग्रॅम चरससह 2 आरोपींना अटक. बोरिवली एमएचबी कॉलनी परिसरातल्या पोलिसांची कारवाई. मुंबईतील दादर पश्चिम इथे असलेल्या कोहिनूर इमारतीमधील मुंबई मनपाच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री 1च्या दरम्यान अचानक मोठी आग. 4थ्या मजल्यावरती लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाकडनं नियंत्रण. 16 ते 17 गाड्यांचं नुकसान. वाशिमच्या कारंजा बायपास परिसरात उभ्या असलेल्या मारुती व्हॅनला आग. तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची माहिती. वाशिममध्ये 700 किलो भेसळयुक्त खवा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सापन धरणाच्या मुख्य कालव्यामध्ये पडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातली घटना. नागपूरमधल्या नरखेड तालुक्यात घोगरा येथील निवडणुकीच्या वादावरनं भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण. सांगलीतील तासगावमध्ये फटाके तयार करण्यासाठी लागणाऱ्या दारूच्या गोडाऊनला मोठी आग. सुदैवानं जीवितहानी नाही. धाराशिवमध्ये 60 लाखांचा गांजा जप्त. कळंब पोलिसांची मोठी कारवाई.
महाड MIDC स्फोट प्रकरणी बेपत्ता असलेल्या 11 जणांचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला अखेरीस यश. यवतमाळच्या शिरसगाव धरणात शेतकऱ्यांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन. लघुसिंचन प्रकल्पाच्या 12 किलोमीटरच्या कारव्याचं पाणी फक्त 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप. सांगलीच्या मिरज तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन पेटलं. ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. बीडच्या अंबाजोगाईमध्ये वृक्षप्रेमींचं झाडावरती चढून आंदोलन. रस्ता रुंदीकरणाच्या कामात तब्बल 700 झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचा निषेध. पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी समायोजन कृती समितीचं बेमुदत काम बंद आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात 2 वाघांना जेरबंद करण्यात यश. हळदा गावाजवळच्या शेतशिवारात आणि आसपासच्या परिसरातल्या नागरिकांवरती या वाघांनी हल्ला केलेला होता. इसिसच्या कारवायांमध्ये मदत करणाऱ्या 7 जणांच्या विरोधात आरोपपत्र. NIAची दहशतवादाविरोधात सर्वात मोठी कारवाई. रत्नागिरीच्या राहुल कळंबेटेंनी रेखाटली श्री गणेशाची रांगोळी. अवघ्या 1 तास 16 मिनिटात 6 सेंटीमीटरच्या टाईल्सवरती 3D रांगोळी रेखाटण्यात आली आहे. पद्मावती मित्रमंडळाच्या वतीनं पालघरच्या आदिवासी पाड्यांवरती महिलांना साड्यांचं वाटप. करांजोन, पारोळा, डोंगरीपाडा, तुंगापाडा या आदिवासी पाड्यावरच्या महिलांना दीपावलीनिमित्त विशेष भेट. दिवाळीला लोकांनी वोकल फॉर लोकल उत्पादनांना प्राधान्य द्यावं. प्रोडक्टसोबत सेल्फी काढून नमो ॲपवरती शेअर करावा. पंतप्रधान मोदींचं आवाहन. दिल्लीमध्ये AQI पातळी 5,500च्या वर. वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन दिल्ली सरकारचा मोठा निर्णय. 13 ते 20 नोव्हेंबरपर्यंत गाड्यांसाठी ऑड इव्हन सिस्टीम सुरू असेल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थानमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 3 सभा घेणार. महादेव ॲप बेटिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी आरोप नाकारले. निष्पक्ष चौकशीची केली मागणी. छत्तीसगडमध्ये आज पहिल्या टप्प्यातलं मतदान. विधानसभा निवडणुकीसाठी 20 जागांवरती मतदान पार पडेल. मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व 40 जागांसाठी मतदान. बांगलादेशची श्रीलंकेवरती 3 विकेट्सनं मात. 53 चेंडू आणि 3 विकेट्स टाकून बांगलादेशनं विजय गाठला. श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट होणारा पहिला फलंदाज. हेल्मेट बदलण्यासाठी 2 मिनिटांच्या वेळेचं मॅथ्यूजकडनं उल्लंघन. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या श्यामची आई चित्रपटाला उचलेगिरीसाठी नोटीस. श्यामची आई या मूळ चित्रपटातील गाणी, कथानक या आदींची उचलेगिरी केल्याप्रकरणी आचार्य अत्रे यांची कन्या आणि कवयित्री शिरीष पै यांच्या स्नुषा ॲडव्होकेट बीना पै यांनी ही नोटीस पाठवली आहे. छोट्या पडद्यावरील सुखमंच नक्की काय असतं या मालिकेत 25 वर्षांचा लीप. मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावरती असताना मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता. नेपाळमध्ये पुन्हा 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. दिल्ली, NCR आणि लखनौमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.